मोठ्या शहरात सेटल होण्यासाठी ग्रामीण तरुणांना येणाऱ्या अडचणी. तूच सुरू कर आज. तुला नाही सॉरी त्रिकोणला सुरू करते. या एवढ्या मोठ्या शहरात गॅरेजचा आज त्याचा व्यवसाय तर ते नाही, माझी इंग्लिश वाईट असल्यामुळं मला इकडे प्रॉब्लेम काहीच नाही आला. म्हणजे आय स्पीक व्हेरी फ्लुएंट असं नाही होत माझ्यासाठी. म्हणून मला तरी खूप जास्त अडॉप्ट करायला प्रयत्न. पण मला एक नक्की किस्सा आठवतो की मी इंजिनिअरिंग करत असताना माझा एक सिनियर मला बोलला होता की हे कापून टाकू इंजिनिअरिंग ते खोटं मेकॅनिकचा कोर्स केला. ITI ला होता मला माहिती आहे ना. अरे हा त्या कॉलेज आमच्याच. आता हे प्रेक्षकांसाठी कसं हे बघ, हा इंजिनिअरिंगला येतो. प्रेझेंटेशन महत्वाचं आहे. कारण ह्याला वाटेल चार एक चुत्या माणूस बसून सांगणार आहे ह्याचं कायच गप्पा ऐकायचे म्हणून इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंग मध्ये असताना माझा मित्र माझ्यासोबत शिकत होता. माझा सिनियर मला बोलला की स्किल सेट वगैरे ठीक आहे म्हणे, सगळं ठीक आहे, मी गावाकडून आलेला मुलगा आहे म्हणे, मला इंटरव्ह्यू मध्ये तुमच्यासारखं बोलता येत नाही. तर कोर ब्रांचेसमध्ये तर नोकरी सोडा, मला कोणी ॲडव्हर्टायझिंगला किंवा सेल्सला पण ठेवायचं नाही, मॅनेजमेंटला पण ठेवायचं नाही. तर माझ्यापेक्षा हुशार मुलगा ज्यांनी चांगल्या मार्काने पास झालाय, मी अजून शिक्षण करतोय ज्या फील्डमध्ये, तो माणूस जर असं बोलत असेल तर 100% मला तरी वाटतं की तुमचं सुरुवातीचं शिक्षण जिथं होते त्या गोष्टींमुळे किंवा ज्या भागातनं तुम्ही येतात त्या गोष्टींमुळे तुम्हाला पुढे सेटलमेंटला, जर तुम्ही इकडे यायचा विचार करत असतील, इकडे यायचा म्हणजे मोठ्या मोठ्या शहरात यायचा विचार करत असतात, तर थोडासा त्रास तर ऍडजस्टमेंटमध्ये 100% विचारायला होता. त्रास होणार 100%. आणि काय माहिती का, समाज लवकर ऍक्सेप्ट करत नाही करत. तर तो एक त्रासदायक आहे. पण मला असं वाटतं ह्याच्यामध्ये पण जो स्वतःची भाषा, स्वतःचं कल्चर जपून ठेवतो आणि अभिमान ठेवतो त्याला लोक युनिक म्हणून जाणार 100%. मी म्हणतो पुढच्यासाठी बदलायला जाऊ नका. हा स्वतःमध्ये चूक असेल, आपल्याकडे थोडं काय कमी असेल तर ते नक्की सुधारा, पण बदलायला जाऊ नका. आणि अर्थातच तुम्ही कुठल्याही शहरात गेला किंवा तुमची भाषा कशी आहे, तुमचं राहणीमान कसं आहे, बरं अर्धा टाइम पूर्ण त्याला पुण्यातच जातं मी कुठला आहे काय आहे. खरंय. मी त्याचं उदाहरण आहे. मी महाराष्ट्राच्या अशा भागातून येतो जिथून माझी भाषा लगेच कळू शकली असते, जे आज तुम्हाला कळणार नाही. अभ्यासच तेवढा अभ्यासच तेवढा केला मी तसं केलं. तर जेव्हा मी अशा एक मोठ्या शहरात आलो जिकडे खूप शुद्ध भाषा वापरली जाते, तर मग खूप लहान होतो त्यावेळी मला असं कळायला लागलं की आपण वेगळ्या ग्रहावर आलो किंवा आपण इथल्या नाहीच आहोत, असं मला थोडासा लहान वयातच हे कळायला लागलं. आता ते सांगू ते आपण इथले नाहीच आहोत असं एक हे लागलं. मग मला न्यूनगंड तयार झाला होता. मला बोलायला भीती वाटायला लागली की मी तोंड उघडलं की न्यूनगंड शब्द पण इथं आलं कळला. हो, आपल्याला काय होते खरं सांगायचं झालं तर चौथीत कळला. कारण चौथीत एक कुठला तरी धडा होता त्याच्यामध्ये न्यूनगंड आणि त्याचा खाली अर्थ लिहिला होता. असं ते हे होतं. आणि मग तो न्यूनगंड तयार झाला. मग मला वाटायला लागलं की काहीतरी वेगळं आहे, आपण काहीतरी वेगळे. मग हे जेव्हा 1-2 वर्ष सलग होत राहतं तेव्हा तुम्हाला इन्फिरियरिटी यायला लागते, तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी कमी असं वाटायला लागतं. मग आता जसं काळ पुढे गेला मी तसं फ्लेक्झिबिलिटी किंवा अडॅप्टेबिलिटीमुळे आयुष्यात मला ती भाषा उमगत गेली, कळत गेली आणि मी ती आज शेवटी स्वतःला पण ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. तर ती भाषा मला यायला लागली आणि आज माझी भाषा पूर्णपणे बदललेली. सो हे होतं का नाही वॉट कॉस्ट जे तू म्हणतो स्वतःची भाषा घालवणं पण एक प्रकारचा मृत्यूच येणार आहे. पण आता होतं ना, जेव्हा हे कळलं, जी मॅच्युरिटी लेवल आज आली आहे, तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती ना, तोपर्यंत मला एक वाटून झालेलं होतं ना, मला वाईट वाटून गेलेलं होतं ना की मी कुठून आलो. आणि परत शेवटी रोजगारासाठी येतो, कोणाला कोणाचं घर सोडू वाटत, जसं तू पण म्हणला की बाबा मी का माझं सगळं सोडून येऊ इथं, का तर माझ्या पोटाचा प्रश्न आहे, माझ्या एक्झिस्टन्सचा प्रश्न आहे, तर ते तिथं सगळं तयार होणार ना. आणि हे या झाल्यावर पर्सनल गोष्टी, प्रोफेशनल ह्याच्यामध्ये काय अडचणी येतात वाटतं तुम्हाला सेटल होणार? प्रोफेशनल आता तू विचार कर ना, पहिली गोष्ट तुला घ्यावं लागतं घर. तू आला आता, बरं तुझ्या गावचा कोण इथं असेल तर बरं आहे, त्याच्या इथं तू काही दिवस राहू शकतो, ते सगळं होतं. पण जेव्हा पहिल्यांदा तुला नवीन घर घ्यायचं तेव्हा, आणि तेव्हा तुझ्याकडे पैसेही कमी आहेत ना रे. असं नाही की हे एवढं घर पैशाने तुला लगेच घर मला पैसा दिला, असं दिलं तसं दिलं नाही. तू बघणार बरं. हा एकतर गावाकडचं असं असतं की सगळ्यांची भाषा सेम असते, सगळ्या जातीच्या सगळ्या जे भाषा ती एक सेम असते. तर इथं मोठ्या शहरात कोण म्हणतो की जातीवाद कमी आहे, गावात जास्त आहे. नाही, मला असं वाटतं शहर सगळ्यात जास्त जातीवादी सेंटर असतं. त्या माणसाला, त्या पुढच्या व्यक्तीला जर ते असेस करता नाही आलं घर मालकाला, तर तो बऱ्याच वेळा त्याला खेळून ठेवतो. खरंय. आणि इनडायरेक्ट वेने त्याला बाहेर काढलं जातं. बरं, तो काय तुमच्या ताटातून जेवत नाहीये, पण तरीही ह्या प्रकारचे एक चॅलेंज
खूप मोठं त्याला तयार करावं लागतं, किंवा मग त्याला स्वतःच पुढे जाऊन सांगावं लागतं मी ह्या आडनावाचा आहे. हा ना. हे एक मला वाटतं की त्याला एक ऍडिशनल सर्कस करावं लागतं. बऱ्याच शहराच्या मुलाचं सगळं इथंच आहे, त्याला ती ऍडिशनल सर्कस करायची गरज नाही. म्हणून त्याला फक्त एकच करायचं की जर्मनीला त्याचं एक ठरलं की तू जर्मनीला ती सर्कस करणार. जर्मन मालकाला काय घंटा फरक पडतो तू कुठला आहे काय, अनलेस जोपर्यंत तू पाकिस्तानचा नाही तोपर्यंत त्यांना काय त्रास. प्रोफेशनल याच्यामध्ये मला एक गोष्ट खूप जाणवती, जे नेहमीच जो टॉपिक येतो कम्युनिकेशन मध्ये इश्यूज येतात. दुसरा कॉन्फिडन्स डाऊन असतो काही काळासाठी. जेव्हा तुम्ही जर नुकतीच पहिली नोकरी असेल तर तुम्हाला पहिल्या काही दिवसातच तुम्हाला जज केलेला असतो लोकांनी, आणि हे कुठेही होतं असं काही एका ठिकाणी नाही. हे कुठल्याही नवीन नोकरीला जा, तुम्ही पहिल्या आठवड्यामध्येच तुम्हाला जज केलेलं असतं आणि तुमचे ओपिनियन तुमच्याबद्दल तयार झालेले असतात कंपनीत. आणि कंपन्या अशा आहेत ना आपल्याकडचे की तिकडे 10वीतला तो ती म्हण आठवते का, म्हणजे आमच्या वेळी होती की साईवर तेलाचा तवंग पसरावा, तशी बातमी पसरते लगेच. मराठी मीडियमला हा, तर ते तशा बातम्या हे होतात किंवा तुमच्याबद्दल ओपिनियन फॉर्म झालेले असतात. सो तुम्हाला पहिले एकतर तुम्ही शिफ्ट नुकतेच झालेले असेल तर कॉन्फिडन्स डाऊन आहे. दुसरं कम्युनिकेशन तुमचं काय पद्धतीने हे सब्जेक्ट मॅटर येतो की तुम्ही काय पद्धतीने पुट आउट करताय गोष्टी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही पहिल्यापासूनच जर होला हो म्हणत असाल ना तर नंतर जाऊन फ्रस्ट्रेशन येतं आयुष्यात. कारण की तुम्ही पहिल्या काळात तुम्ही पहिल्या काळात हो यासाठी म्हणता कारण तुम्हाला तिकडे एस्टॅब्लिश व्हायची इच्छा असते. मला इथं टिकायचं आहे, मला काहीतरी आपण आहोत हे दाखवायची इच्छा आहे, एक हुरूप असतो, एक मोटिवेशन असतो. आणि त्या मोटिवेशनचा आर्क पहिल्यांदाच जी व्हॅल्यू वर गेलेली असते ना ती नंतर राहील का नाही याची शाश्वती नाही. आणि ही जेव्हा नसते तेव्हा आपल्याला ते फ्रस्ट्रेशनचा पिरियड आलेला असतो की अरे माझ्याकडूनच एवढं काम का करून घेतलं जातं, किंवा मी ज्या गोष्टींची जबाबदारी घेतोय, म्हणजे हे मी चांगला काम करणाऱ्या माणसाबद्दल बोलतोय की मी चांगली गोष्टीची जबाबदारी घेतोय तर माझ्यावरच का लादलं जातं. वेळात जो नसतो घेत त्याला, ज्याला कम्युनिकेशन करता येत नाही, ज्याला एस्टॅब्लिश करता येत नाही, त्याला तर गुन्ह्यात समजलं जातं ना, त्याला गणतच नाही. 100% तुम्ही नसतातच, म्हणजे तुम्ही त्या सर्कलमध्ये नसतात, तुम्हाला लोक तुमच्याशी बोलायला येत नाही आणि तुम्ही फोमो मध्येच अर्धा वेळ गेलेला असता. नंतर तुम्ही एकतर घरी परत जाता, नसेल तर कंपनी स्विच मारता. असे माझे प्रोफेशनल चॅलेंजेस वाटतात मला. नाही, प्रोफेशनल चॅलेंज भयानक आहेत. आणि परत व्यवसाय तुम्हाला तुमचा सेट करायचा असेल तर मग तुम्हाला तुमचं ऑडियन्स कोण आहे किंवा तुमचं ते कस्टमर कोण आहे हे कळणं लय गरजेचं आहे. बरं मी त्या भाषेत बोललो किंवा त्या मध्ये ते सगळं चुलीवालं प्रकरण सुरू होतं. आणि मग एकदा चुलीवालं प्रकरण सुरू केलं की ठराविक ऑडियन्सच त्या माणसाकडे जातो, दुसरावाला जातच नाही. तर ते चॅलेंज, प्रोफेशनल चॅलेंज मध्ये मी तोही कन्सिडर करतो की बाबा हेही एक प्रोफेशनल चॅलेंज आहे त्याच्या आयुष्यात. म्हणून बरेचदा असं वाटतं की गावाकडून येणारे लोक, म्हणजे कमीत कमी जे गाव खूप लहान असेल ना तर त्या माणसाचे कम्युनिकेशन स्किल्स खूप चांगले असतात, युजली तरी असतात. कारण ज्या माणसात त्याचे कम्युनिकेशन हो 100% मोठ्या एमएनसी मध्ये टाकशील पण त्याला माणसं ओळखायची कॅपॅसिटी असते थोडं व्यावहारिक ज्ञान म्हणजे नक्कीच चांगलं असते. जसं म्हटलं की एक व्यावहारिक ज्ञान जे म्हणतोय आपण ते नक्कीच चांगलं असते. फक्त आणि फक्त जे बॅरियर क्रिएट होते ते कम्युनिकेशन लेवललाच बऱ्याचदा होऊ शकते, जे होऊ शकते ते. कारण का तुला काहीतरी सांगायचं आणि समोरचा माणूस, समजा मी अमुक ठिकाणावर आलोय, या गावात या ठिकाणावर नाही, इथं ह्या कंपनीत जॉब करायला आलोय असं गृहीत धरूयात, आणि कोणतरी बँगलोर किंवा कोणत्या तरी वेगळ्या शहरातून आलाय ज्याला कदाचित मराठी पण कळत नसेल. आता मी जितकी तुटक्या मुटक्या इंग्लिशमध्ये त्याला बोललो, त्याला ते समजलं तर बरं आहे. नाहीतर तो IIM IIB काय जे काय कोणतं कॉलेज असेल त्याच्यातनं पास होऊन आला असेल तर नक्कीच त्याचं मत जास्त गृहीत धरलं जाईल. आणि ह्याचा अर्थ असा नाही की माझा स्किल सेट कमी किंवा मला कळत नाही मी काय बोलतोय, मला फक्त ते आर्टिक्युलेट करता येत नाही त्या भाषेत की ह्याला समजत. ह्यालाच माझा आयडिया कदाचित चांगला आहे 100%. आणि स्किल सेट मध्ये कुठंच मला तरी नाही वाटत की खूप मागे पडतात ही लोक. स्किल सेट खूप छान असतो बऱ्याचदा. जो बॅरियर क्रिएट होतो ते फक्त आर्टिक्युलेट करायचा येतो, बऱ्याचदा येतो. आणि ते खूप लेवलला, इनफॅक्ट इंग्लिश मराठीमध्ये पण होतो. बाकी तर कुठून आलाय बिचारा माणूस ते तर वेगळंच राहिलं. आणि एवढं पण आहे ना की मला हे कळत नाही की पुढच्या व्यक्तीच्या बद्दल जाणण्याची लोकांची क्युरियोसिटी कमी झाली. म्हणजे मला एखादा व्यक्ती कुठं आला हे जाणण्यात लय मजा आहे, कारण त्याच्याकडे 1000 गोष्टी आहेत. तो तिथनं आलाय, सपोज आपल्याबरोबर कुठला आला, सपोज बाहेरचा, आपण तर ऑलरेडी पृथ्वीवरचा एखादा माणूस आपल्याला भेटला तर आपण विचारू ना त्याला की बाबा काय आहे तुझं, तिथं काय असतं, तिथं काय पिकतं, तिथं काय येतं, तुझ्या घरचे काय आहेत.
बरं तू काय काय केलं लहानपणी, कशा पद्धतीने शिक्षण झालं, एवढं त्याच्याकडं आहे सांगण्यासारखं. आपली ऐकण्याची कॅपॅसिटी का नाहीये? 100% माझं कन्क्लुजन ते आहे की का ऐकण्याची कॅपॅसिटी वाढत नाही लोकांची, ती वाढली पाहिजे. आणि मी कन्क्लुजन असं काढेन की चॅलेंजेस येणार आहेत. एखाद्या आपण एकदा आपलं ठिकाण चेंज करायचं म्हटलं किंवा आपण राहायची जागा बदलायची ठरवली तर आपण मेंटलीच मानसिकरित्याच आपण तयार असलं पाहिजे की हा थोडा वर खाली होणारा काळ असणार आहे. त्यामध्ये तुम्ही ऑफिसमधलं पण वातावरण काय असेल काय नाही असेल याचे प्रश्न घेऊन आलेला असतात. वर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला रियालिटी कळते आणि ते एकदा बघितल्यानंतर तुम्ही गडबड फार असते आपल्याला स्वतःला एस्टॅब्लिश करायची किंवा आपल्याला इथं सेटल डाऊन व्हायची. सो ह्या सगळ्यामध्ये प्रोफेशनल ह्याच्यामध्ये मी अगदी हे कन्क्लूड करायचं झालं तर कम्युनिकेशन अँड कॉन्फिडन्स मी हेच दोन सांगेन की या दोन्ही जवळ ठेवून आल्याशिवाय आपण नाही इथं टिकू शकत. कारण हे जग आता खूप फास्ट पेसनी कॉम्पिटिशन मध्ये उतरलेलं आहे. आणि डार्विनची जी थिअरी होती स्ट्रॉंगेस्ट फिटेस्ट विल सर्वाइव्ह, तर इकडे आपण रडत नाही बसू शकत की मला हे येत नाही म्हणून मी टिकू शकलो नाही. तुम्हाला जगण्यासाठी काहीही करावं लागतं आणि हा मनुष्य धर्म आहे असं मला वाटतं. सो आणि याच्यामध्ये स्वतःला हरवू नका. हा नाही, कारण तुम्हाला तुमची माणसं पण मिळतील, असं नाही की नाही मिळणार. 100% 100% मिळतील. आता आम्हाला भेटलंच की आम्ही सगळे कुठल्या टोकात आलेलो आहे. 10 मिलियन झाल्यानंतर आम्ही सांगू.